वगैरे फोटो हे व्हिडिओ काढून गाडीच घेऊन शिकलो आहेत आपण. मी एक्सप्लोअर करणारच तुम्हाला. असा स्वच्छ असा किचन आहे इकडे. बार्बेक्यू बघत राहा तुम्ही. मजा चालू आहे. मी आलो आहे डिसेंबर महिन्यात. मस्त आलेला आहे गाड्यांवरती. तरी पण हे लोक जेवण आपल्या जे आहे बसण्यासाठी काल रात्रीचं थोडं किचनचा बेड आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मालवणी मुंबईकर. तर आज आम्ही ऑफिसमध्ये आहोत. आता 2 वाजता आम्ही जाणार आहोत पिकनिकसाठी. रिसॉर्ट बुक केलेलं आहे, तुम्हाला दाखवेनच. बघत राहा. माझ्याबरोबर माझी पूर्ण टीम आहे ऑफिसची. प्लस माझ्याबरोबर आहे श्रवण आणि मी आणि आमच्या ऑफिसमधले सगळं ग्रुप चाललो आहोत आम्ही रिसॉर्टमध्ये टिटवाळ्यामध्ये. आम्ही एक्सप्लोअर करू तो फार्म हाऊस. बघत राहा. आवडला असेल चॅनल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला अपडेटेड व्हिडिओ माझे भेटत राहतील. धन्यवाद. आम्ही चाललो आहे आता पिकनिकला. आता वाजले तरी लेट झालं निघता. तर आता आम्ही चाललो आहे टिटवाळ्याला. तर ऑफिसमधून निघालो आहोत आता आपण. तर टिटवाळ्याला आपण भेटूच. मध्ये तुम्हाला दाखवतो ट्रॅव्हलिंगचे रस्त्याचे वगैरे फोटो हे व्हिडिओ काढून. बघत राहा तुम्ही. तर मित्रांनो आता चाललो आहे आम्ही. जसं मी सांगितलं तुम्हाला की आपण महिका फार्ममध्ये जाणार आहोत टिटवाळ्याला. तर एक्सप्लोअर करणारच आहे. आता आम्ही भिवंडी ऑफिसमधून आता कल्याणला आलो आहोत. कल्याणवरून आता चाड मार्गे आंबोली मार्गे टिटवाळ्याला जाणार आहोत. तर हे बघा पुढे पण आपली टीम चालली आहे. टीममधले बघा अर्जुन चालला आहे पुढे, सूरज आहे, लहू आहे, नरेश आहे. तर एकत्रच चाललो आहे. आणि एक जी आहे टीम जी आहे ती हे येते आहे उबेर केलेलं आहे डायरेक्ट स्पॉटला. तर बघत राहा तुम्ही. थोडं ट्रॅफिक आहे सॅटर्डे असल्या कारणाने दुपारी पण. तर बघत राहा. पुढे दाखवतोच मी तुम्हाला. तर थोडी गर्दी कमी आहे. आता टिटवाळ्याच्या आतमध्ये शिरलो आहे आपण टिटवाळ्यामध्ये. तर आता पुढे मस्त आहे बघा वातावरण. ग्रीनरी वाटतं आहे. असं वाटतं की गावात आलो आहे. बघा दिसत असेल तुम्हाला. कारण आता सध्या आम्ही बाईक चालवतो आहे, त्यामुळे थोडी हलत असणार स्क्रीन. मस्त वातावरण आणि नैसर्ग मस्त आहे बघा. पुढे गेले आहेत सगळे. आम्हाला काही सामान घ्यायचं होतं म्हणून आपण थांबलेलो मार्केटमध्ये. नाही तर पुढे भेटणार नाही जे पाहिजे आहे ते बनवण्यासाठी. खूप काही वस्तू आपण बनवणार आहोत आज. जसं की पनीर हे करणार आहे आपण, तंदूर करणार आहे, चिकन तंदूर करणार आहे. बघूया कसं काय जमतं आहे. बघत राहा व्हिडिओ. पुढे आवडला असेल तर चांगल्याप्रमाणे लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि जास्त आपण आता पोचलोच आहोत. एक 4 किलोमीटर दाखवतं आहे. तर एक टर्न घेतो आहे. 4 किलोमीटर नाही आला बहुतेक. मगाशी 4 किलोमीटर दाखवत होतं. आणि त्या आतमध्ये गावात शिरतो आहे आपण. हे बघा आपले मित्र. हे बघा आता महिका फार्ममध्ये बहुतेक शिरलो आहोत की नाही. हे कुठे आलो आहोत. काय रे बाबा. मस्त वातावरण आहे बघा. समोर नदी आहे. बहुतेक आपण शिकलो आहोत. बघू पुढे. रस्ता चुकीचा दाखवला आहे.
मला महिका फार्म कुठे आहे रे? महिका फार्म फार्म हाउस. हाँ माइका फार्म हाउस बहुत दूर है, बहुत दूर है. किधर है लेकिन? इधर से जाओ सीधा, हाँ. उधर से राइट मारो, हाँ उधर से एक मेन रास्ता आएगा ना, उधर से लेफ्ट मारो और सब पूछो कि माई का फार्म हाउस किधर है. माइका. हे लोक इधर गया यार. मला इकडे कुठे हे लोक गेले? इकडे कुठे गेले? हां आता हे चुकलेले आहेत सगळे. माइका फार्म दिसत आहे पण विचारू आपण इथे. अर्जुन शेवटी आपण पोचलो आहे माइका फार्म अँड लॉन्स. हे बघा थोडा रस्ता खराब आहे इकडे. हे बघा माइका फार्म्स. आता पुढे हा बघा रस्ता बघा, तुम्हाला दिसत असेल तर पूर्ण लाल रस्ता आहे, कच्चा रस्ता. तर आता दिसत तर नाही फार्म हाऊस अजून. तो बघा मला वाटतं समोरचा फार्म हाऊस आहे. बघू पुढे आहे बहुतेक, खावाला नाही आहे. पोचत खूप वेळ झाला हो. आता हे माइका फार्मच्या गेटमध्ये तर शिरलो आहोत आपण. पुढे हा रोड खराब आहे खूप. जाऊया हळूहळू, आपल्याला काही नाही आहे. उद्या दुपार 3 वाजेपर्यंत आपण आहोत. आता वाजले आहेत 5:30 आणि उद्या 3 वाजेपर्यंत. तर फुल लॉन मजा करणार आहोत आम्ही फार्म हाऊसमध्ये. पण जिल्हाही रस्ता कच्चा आहे आणि जसा गावाच्या ठिकाणी असतो तशीच फिलिंग येते आहे गाडी चालवून. एकदम वाचवून खड्डे आपण चालवतो आणि व्हिडिओ काढतो आहे. तर शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आपला, कारण खूप 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 खड्डा आहेत रस्त्यामध्ये. बघा तुम्ही, कच्चा रस्ता आहे पूर्ण आणि छोटा रस्ता आहे खूप. समोरून गाडी आली तर बाजूला गाडी ठेवावी लागेल आपल्याला. बघा अरे आहोत माइका फार्म. हे बघा गाडीच घेऊन शिकलो आहेत आपण. मस्त वातावरण आहे बघा. स्विमिंग पूल आहे तिकडे. खालती दाखवतोच थोड्या वेळाने. चांगलं एकदम व्यवस्थित स्लाइड स्विमिंग पूल पण दाखवतो मी तुम्हाला. रूम आहे खालती, खालचा लुक आहे. ओके चल बघा फार्म हाऊस सेकंड फ्लोअर वरून व्ह्यू. मस्त फार्म हाऊस आहे. खालती स्लाइड्स वगैरे आहेत छोट्या मुलांना खेळायला. आणि तिकडे स्विमिंग पूल आहे, तिथे स्लाइड आहे. आणि खालती तयारी क्रिकेट खेळायची. अर्जुन लवू, चला आपण क्रिकेट खेळूया थोडा वेळ. क्रिकेटची पिच आहे हे बघा, ही आहे पिच. आणि भेटूया आपण आपला. हॅलो, हे आपले रूम आहे इकडे. मस्त जाऊ खाली. मी एक्सप्लोअर करणारच तुम्हाला हे पूर्ण फार्म हाऊस. रूम्स आहेत, बघू शकता. 2 रूम आहेत इकडे पहिल्या माळ्यावर. हा 3रा रूम. खिडक्या बंद करा नितीन. हे बघा इथे सिटिंग अरेंजमेंट आहे, इथे बसून हे करू शकता. खालती TV आहे लागलेली. किचन वगैरे पण आहे, दाखवून देतो तुम्हाला.
साऊंड सिस्टम, इथे सिटिंग अरेंजमेंट आहे, टी व्ही आहे. त्यानंतर हा इथे रूम आहे, तो देत नाही लोक, हा ओनरचा आहे. इथे वॉशरूम आहेत आणि छानसा स्वच्छ असा किचन आहे. इकडे बार्बिक्यू मशीन पण तुम्हाला अवेलेबल करून देतील हे लोक. फक्त जो कोळसा असतो, कोयला असतो, तो आणायला लागतो. हा आहे बाहेरचा व्ह्यू श्रवण. आणि हा विला बुक केलेला आहे आपण. विलाचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. तो समोर दिसतोय तो आपल्याला स्विमिंग पूल आहे. इथे स्टेज आहे. स्टेजवरती तुम्ही काही प्रोग्राम्स असतील तर तुम्ही हा बुक करू शकता. हा बघा, हा मैका फार्मचा विला आहे. मी तुम्हाला कॉटेजेस पण दाखवणारच. कॉटेजेस आणि विला हे 2 टाईपचे तुम्हाला इथे बुकिंग आहे. ते हे बघा, आंब्याचं झाड, चिकूचं झाड, चिकू पण आलेले आहेत चिकूच्या झाडाला. हे बघा, मस्त व्ह्यू आहे. पुढे दाखवतोच. आता बॅटरी सध्या डाऊन झाली आहे कारण मॅप लावलेला होता आणि ही म्याव म्याव पण आहे बघा. मस्त फार्म आहे बघा. इथून व्ह्यू पुढे दाखवणारच मी तुम्हाला, बघत राहा तुम्ही. तर मित्रांनो, आता उतरलो आहोत आपण खालती. आता तुम्हाला स्विमिंग पूल दाखवतो मी. चांगला लुक आहे एकदम. सगळं ग्रीनरी ग्रीनरी आहे सगळ्या ठिकाणी. तो एंट्री गेट आहे. इथे जेवणची सोय आहे आणि बाकी पूछना. तर हे आहे स्विमिंग पूल. मस्त. हे बघा, उलटी खोपडी. लोक वरतून खालती येतात, ते खालतून वरती जात आहेत. हे आपला फ्रेंड डान्स. पूलवरच्या साईडने जाऊया आपण. हा आहे पूल. इथं खोल आहे. खोल आहे इथं. खोल. अरे तू नीचे फिर से जा. वो राजेश है रे. रुक रुक. आई झोपलाय. ओके. ये आया, चल राजेश. जसं मी सांगितलेलं विला पण तो आहे. आणि हे जे आहे कॉटेजेस आहेत इकडे. हे जे कॉटेजेस आहेत हे पण तुम्ही बुक करू शकता विला बरोबर. कॉटेजेस सिटिंग अरेंजमेंट कॉटेजेससाठी ही इकडे आहे. मस्त स्लाइड आहे. बघा, मस्त आहे एकदम छान. हे बघूया. स्लाइड बघा. हा बघा पहिला
तर मित्रांनो फुल मजा करतायत बघा दुर्गेश इथे. जेवण फेकतोय पुढे माहिती आहे का? फुल लॉन मजा चालू आहे. ॲक्च्युली आम्ही आलो आहे डिसेंबर महिन्यात आणि फुल ऑन थंडी आहे इकडे. फोटो सेशन चालू आहेत. जितेंद्र हाय. मस्त फार्म हाऊस आहे. या तुम्ही कधी आलात तर विजिट करा. एकदम मस्त वातावरण. आता हे चालले आहेत स्टंट करायला. बघू आपण. स्टंट करतायत. हे बघा स्टंटमॅन आमचे. फुल ऑन मजा. अजून साऊंड सिस्टम चालू नाही केलेला आहे कारण कॉपीराईट बसेल आपल्याला म्हणून. हे बघा श्रवण आहे तिकडे, नितीन आहे. बघा फुल मजा. या तुम्ही कधी आलात तर मैका फार्म टिटवाळा. हे बघा रात्रीचे 10:30 वाजले आहेत. आणि सगळा काळोख आहे बाहेर. दाखवून काय उपयोग नाही पडणार. आणि तिकडे विला मध्ये सॉरी जे कॉटेजेसमध्ये काही जे आहेत आलेले आहेत, म्हणजे काही दुसरा ग्रुप आलेला आहे. आणि इकडे आम्ही जे काही आहे मस्त थंड वातावरण आहे. कॉटेजेसमध्ये एक ग्रुप आलेला आहे 20 जणांचा. पण सुप्रभात मित्रांनो. आज तिकडे दुसरा दिवस आहे आपला या रिसॉर्टमधला. सकाळ झाली आहे आणि मस्त थंडगार वातावरण आहे. सकाळचे 8 वाजलेत. थोडं राहिलं होतं, चांगलं दाखवलं नव्हतं काल मी व्हिडिओ, कारण खूप गडबड होती. आम्ही तंदुरी वगैरे बनवलेली काल, पण दाखवू शकलो नाही कारण बॅटरी पण डाऊन होती. गार्डनमध्ये तुम्ही छोटी मुलांना असतील तर ते एन्जॉय करतील. ते थंड पडले, थंडी आहे. हे बघा दव आलेला आहे गाड्यांवरती. तर मस्त आता दुपारचं जेवण करणार आम्ही. नाश्ता करणार आहे. नाश्त्याला मिसळ आहे पहिले सकाळी, मग त्यानंतर जेवण आहे. आज संकष्टी आहे तर व्हेजच सांगितलं आहे आम्ही. तुम्हाला दाखवतोच. रात्रीचं दाखवू शकलो नाही. रात्री थोडं नॉनव्हेज होतं आणि थोडं व्हेज बनवलेलं. जेवणाची क्वालिटी पण छान होती, क्वांटिटी पण छान होती. आम्ही 11 जण आहोत. कमीत कमी 20 जण खातील एवढं जेवण होतं.
पण इकडेच एक हे आहे, जेवण वेस्ट होणार नाही तुमचं. जरी बनवलं आणि उरलं तरी पण हे लोक जे जेवण आपलं आहे ते इकडे गाव आहे, आदिवासी गाव, त्याच्यातली माणसं येतात आणि काही उरलं असेल तर ते घेऊन जातात. म्हणजे फक्त एवढंच की आपण रात्री गरम करून ठेवायचं. मी रात्री गरम करून ठेवलेलं सगळं जेवण, मग ते वेस्ट होणार नाही. हे बघा, असं हा पूर्ण फार्म हाऊस आहे. तर तुम्ही येऊ शकता. जसं सांगितलं काल मी, इथे विला आहे आणि समोर जो आहे तो विला आहे आणि इथे जो आहे हा कॉटेज आहे. तर कॉटेज पण तुम्ही बुक करू शकता, अवेलेबिलिटी असेल. नाहीतर मग विला आहेच. अवेलेबिलिटी फोन नंबर मी डिस्क्रिप्शनला देतोच. आणि तुम्हाला अजून ह्याची जेवणाची माहिती आणि अजून काय जे आहे एक्स्ट्रा चार्जेस हे पण तुम्हाला सांगतोच. तुम्ही बघत राहा. पुढे आपण थोडं पूलमध्ये जाणार आहोत 10-11 नंतर, कारण 2 ग्रुप आलेले आहेत. ॲक्च्युली एक जो ग्रुप आहे ह्याच्यामध्ये कॉटेजेसमध्ये तो 20-22 जणांचा आहे आणि आमचा जो ग्रुप आहे तो 11 जणांचा, 11-12 जणांचा. तर हा जो आहे विला आहे, बंगलो आहे, त्याचा पण मी तुम्हाला दाखवून देतो. काय काय तुम्हाला काल दाखवलं, पण शॉर्टमध्ये दाखवलं, पूर्ण क्लिअर करून देतो तुम्हाला, की जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल ह्याच्याबद्दल. हे बघा, ही एंट्री आहे. जसं तुम्ही एंट्री केला इथे थोडासा पॅसेज आहे बसण्यासाठी. मग जसंच तुम्ही आतमध्ये एंट्री कराल, लाईट चालू करतो मी. तर ही रूम आहे, टी व्ही फॅसिलिटी आहे, साऊंड फॅसिलिटी आहे, बसण्यासाठी सिटिंग अरेंजमेंट आहे, सोफा वगैरे आहे. आपला हॉल झाला. मग त्यानंतर जसंच हॉलमध्ये एंट्री कराल तुम्हाला वॉशरूम आहे. ते वॉशरूम जो आहे स्वच्छ वॉशरूम. इथे आंघोळ करण्यासाठी बाथरूम आहे. त्यानंतर लगेच किचन आहे. जसं सांगितलेलं मी गरम करून ठेवलेलं आहे जेवण काल रात्रीचं. थोडं किचन, तुम्हाला पाण्याची फॅसिलिटी आहे, ॲक्वागार्ड आहे. हा झाला ग्राउंडचा लुक. मग त्यानंतर तुम्ही वरती फर्स्ट फ्लोअरला जाल. फर्स्ट फ्लोअरला गेल्यानंतर तुम्हाला लाईट चालू करतो मी. हा सेकंड फ्लोअर टेरेसचा एंट्री आहे. मग त्यानंतर इथे पण सिटिंग अरेंजमेंट आहे आणि ही एक बेडरूम आहे. ही आता सध्या झोपले आहेत हे लोक, ही पण दाखवतोच मी तुम्हाला. ही एक बेडरूम आहे. तुम्हाला एक्स्ट्रा बेड आणि मॅट्रेस पण दिले जाईल, म्हणजे चादर वगैरे. बाहेरचा व्ह्यू आहे पूर्ण ह्या गॅलरीतून. त्यानंतर वरती पण तुम्हाला वॉशरूम दिलेले आहेत. स्वच्छ वॉशरूम आहे. आणि मग हा जो आहे तिसरा आहे. इथे पण तुम्हाला बेडमध्ये झोपले आहेत सध्या पब्लिक आमची.
हा व्ह्यू ह्या बेडरूम मधून. आणि मी जी बंद आहे ती बेडरूम पण झोपलेले आहेत. हा इथे एक बेडरूम आहे तुम्हाला, म्हणजे 3 बेडरूम भेटतील तुम्हाला. एक हॉल भेटेल, एक किचन भेटेल. ह्याच्यामध्ये तुम्ही सेल्फ कुकिंग करू शकता, किंवा तुम्ही ऑर्डर पण त्यांना सांगू शकता की तुम्हाला काय पाहिजे असेल तर ते हे पण कुकिंग करून देतील. बार्बिक्यू मशीन देण्यात येईल जर तुम्हाला पाहिजे असेल, बार्बिक्यू वगैरे करायचं असेल. हां, बार्बिक्यू वगैरे करायचे असेल तुम्ही बार्बिक्यू करू शकता. बघा, आपण बार्बिक्यू मशीन घेतलेली. कोळसा तुम्हाला आणावा लागेल. बाकी आम्ही तंदूर वगैरे बनवलेलं, तर थोडं जास्त झाल्या कारणाने ते तर वेस्ट होणार नाही जसं मी सांगितलेलं. इथे एक छोटासा स्टेज टाईप बनवलेला आहे, छोटा आहे, खूप मोठा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही फंक्शन्स वगैरे असेल तर तुम्ही हे करू शकता. इथे सिटिंग अरेंजमेंट आहे, खुर्च्या वगैरे आहेत. खुर्च्या पण हे लोक प्रोव्हाइड करतात काही असेल प्रोग्राम तर. स्विमिंग पूल तर काल तुम्हाला दाखवलाच. असा हा जो की आहे विला आहे, फार्म हाऊस आहे. तर तुम्ही या कधी आलात तर विजिट करा. चांगलं लोकेशन आहे आणि चांगली फॅसिलिटी आहे. जेवण वगैरे पण चांगलं आहे. या तुम्ही कधी आलात तर, मी दाखवतोच तुम्हाला पुढे. आणि काय रेट्स आहेत त्याचे, तुम्हाला विला केवढ्याला पडेल पर पर्सन, आणि जो की आहे कॉटेजेस केवढ्याला पडेल पर पर्सन, ते मी तुम्हाला सांगतो पर पर्सन. तर बघत राहा तुम्ही. थोडं क्रिकेट खेळण्याचा प्लॅन आहे, पण अजूनपर्यंत झोपलेले आहेत. बघू केव्हा उठतात लोक आणि आपण कधी परत एन्जॉय करायला सुरुवात करतो. बघत राहा. सेपरेट पण दादा आहे तिकडे. दादा, तुमचं नाव? सुधाकर वाकोडे साहेब. हे जे की आहे तुम्हाला जर जशा प्रकारे तुम्हाला नाश्ता पाहिजे तशा प्रकारे तिखट, गोड, आंबट जसं पाहिजे तसं बनवून देतील. चांगले कुक आहेत, व्यवस्थित बनवतात. हे बघा, इथे ही तयारी चालू आहे. ही मिसळ चालू आहे तयारी. आपला जे आपण मिसळ सांगितलेली आहे ती मिसळ बनते आहे. मिसळ पावचा आम्ही बेत ठेवलेला आहे. त्यांना सांगितलेलं ते पाहिजे असलेले विचारायला येतात, तुम्हाला काय पाहिजे, पोहे पाहिजे, इडली पाहिजे, मिसळ पाहिजे. हे रात्रीचं मी सांगितलेलं वेस्ट झालं आहे, पण काही वेस्ट झाले नाही याच्यामध्ये. हे लोकांनी सांगितले की हे जिकडे इथे आदिवासी गाव आहे ज्याच्यामध्ये हे लोक हे करतात, ह्या ताई आहेत बनवणाऱ्या. तर हे असा म्हणजे व्यवस्थित आहे, साफसुथरं आहे. तुम्ही या कधी आलात तर. जसं मी सांगितलं तुम्हाला की कॉटेजेसमध्ये वेगळा रेट आहे आणि तुम्हाला विलामध्ये वेगळा रेट आहे. जर तुम्ही विकेंडमध्ये येतास कॉटेजेसमध्ये 1500 रुपये विकेंडमध्ये, आणि त्याचे 1800 रुपये, राईट. 1800 रुपये विलाचे आहेत आणि त्याच्यामध्ये इन्क्लूड फूड आहे. आणि जर तुम्हाला दुसऱ्या कुठच्या वारी पाहिजे असेल, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवारपर्यंत, तर त्याचे रेट्स मी नंबर देतो सरांचा त्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला रेट्स पण माहीत पडून जातील. तुम्ही डायरेक्टली कॉल करून त्यांना विचारू शकता. हा बघा, हा कॉटेजेस आहे, स्विमिंग पूल आणि तुम्हाला स्लाइड दाखवलंच आहे. मस्त. तर मित्रांनो, हे बघा, कांदा, लिंबू, त्यानंतर पाव, फरसाण, चाय, प्लेट आणि मिसळ रेडी आहे. आता नाश्त्याला बसूच आम्ही. थोडं श्रवण आमचा तारक मेहता का उलटा चष्मा बघतो आहे. तर मित्रांनो, आता चालू आहे आमचं क्रिकेट. बघू आता. हा जे कॅमेरामॅन हे बाहेर लावले का?
बाहर नहीं लगाता है स्पीकर बाहर ला चालू कर क्रिकेटची मॅच चालू आहे चांगली मस्त. आणि जसं मी विला सांगितलेलं इकडे जे आहे दुसरा ग्रुप आहे याच्यामध्ये. हा बघा मी दाखवतो तुम्हाला. मला जरा दाखवायचं होतं रूम दाखव. हे दुसरा ग्रुप आहे आपला आलेला आहे. छातीवर फोकस करा रशियन आणि इंडियन लोक आहे. इंडियन पाहिजे घेऊन जा हा एक ग्रुप आहे जो आलेला आहे परत. हे पण सेम रूम्स आहेत. जाऊ शकतो ना. हे बघा असे तुम्हाला रूम्स भेटणार. हा जो आहे कॉटेज आहे. फ्रीज वगैरेची अवेलेबिलिटी आहे. हा पण कोऑपरेटिव्ह म्हणजे कोऑपरेट करतो आहे चांगला ग्रुप. चांगले पब्लिक आहेत. फुल लॉन एकदम. हे बघा हे रूम्स आहेत. सॉरी हे रूम्स आहेत. तर तुम्ही बुक करू शकता. हे पण कॉटेज किंवा विला दोन्हीमधला कुठचाही बुक करा. ही आपली टीम एक आलेली आहेत नाश्ता करताय सध्या. यांनी पण मिसळ पाव सांगितलंय. विकास फुल लाईन शॉट आहे. बाउंड्री पहिली बाउंड्री. 31 रन बनवायचे 4 ओव्हरमध्ये. पहिलीच बाउंड्री बसलेली आहे. पहिला बॉल 4 रन. दुसरा बाउंड्री. दुसरी पण बाउंड्री बसलेली आहे. शॉट आहे. 4 रन आहेत. 4 रन आहे. 2 रन आहेत. 9 10 11 रन झाले. 11 रन झाले आहेत. 2 बॉल झालेले आहेत. दोन घे 13 रन झालेले आहेत. 31 रनांचं टार्गेट आहे 4 ओव्हरमध्ये. 1 ओव्हर 3 बॉल झालेले आहेत. चौथा बॉल शॉट आहे आणि बाहेर गेलेला आहे. बॉल बाहेर गेलेला आहे त्या कंपाऊंडमध्ये. 2 बॉल गेलेले आहेत अजूनपर्यंत. ॲक्च्युली आउट झालेला आहे. तर नदी आहे आपल्या फार्म हाऊसला लागूनच. जी की आहे एक फक्त एक 200 मीटर वरती ही नदी आहे. फार्म हाऊस आहे वरती आणि खालती ही नदी आहे. बघू शकता मस्त. तुम्हाला फिशिंग वगैरे करायची असेल फार्म हाऊसमध्ये तर तुम्ही फिशिंगचं पण सामान घेऊन येऊ शकता महिका फार्ममध्ये, जेणेकरून तुम्ही फिशिंग पण करू शकता. तर बघा मित्रांनो, जस्ट फार्म हाऊस आहे आपला महिका फार्म हाऊस. त्याच्या बाजूलाच ही मस्त नदी आहे उल्हास रिव्हर. मस्त. आम्ही काही जण टीम मधले इकडे आलो आहोत थोडं एन्जॉय करायला. अरे खाली टेकव ना मामा. तर मित्रांनो, खूप चांगला फार्म हाऊस आहे जिथे आम्ही आलो आहे.
महिका फार्म टिटवाळा मानिवली गावाच्या आत आहे. ॲक्च्युली ह्याचे रेट्स आणि सगळं मी सांगतो तुम्हाला. जसं की तुम्ही जर बुक कराल, जसं मी कॉटेज सांगितलं समोर, जर इकडे ह्या साईडला जे आहे कॉटेज आहे, कॉटेजेस जे सांगितलेले आहेत त्याचे तुम्हाला 1500 पर पर्सन विकेंडमध्ये अवेलेबिलिटीवरती आहे. 1500 ते 1800 ह्याच्यामध्ये तुम्हाला विकेंडमध्ये भेटून जाईल. पण सीजनल जर असेल, म्हणजे काही सीझन हे असेल, म्हणजे जसं असं 31 आहे तर पॉसिबल नाही आहे. तर इथे 31ला पण आपण बुकिंग केलेली आहे, ज्याची आहे 2100 रुपये. तर म्हणजे असंच सीझनमध्ये जाल जिथे जास्त लोक फिरायला जातात तर तुम्हाला ते महागच पडणार. पण ऑफ सीझन जाल तुम्ही, कधी सॅटर्डे संडे तुम्ही जाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला जो रेट आहे तो कॉटेजेसचा 1500 रुपये आहे. विथ फूड तुम्ही दुपारी 2 वाजता इन करू शकता आणि परत 2 वाजता तुम्ही दुसऱ्या दिवशी आउट करू शकता. म्हणजे सॅटर्डेला 2 वाजता इन आणि संडेला 2 वाजता आउट. त्याच्यामध्ये तुम्हाला रात्रीचा डिनर भेटून जाईल. म्हणजे संध्याकाळचा पण तुम्ही आल्यानंतर संध्याकाळचा तुम्हाला नाश्ता म्हणजे चाय आणि बिस्किट भेटून जाईल. मग त्यानंतर रात्री जे आहे तुम्हाला डिनर भेटून जाईल. व्हेज नॉनव्हेज तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि मग त्यानंतर तुम्हाला सकाळचा नाश्ता असणार, मिसळ आहे, मग त्यानंतर अंडा भुर्जी वगैरे आहे, भुर्जी पाव आहे. मग त्यानंतर तुम्ही जे काही इडली आहे, पोहे आहेत, तुम्ही काही त्याच्यामधले ऑप्शनलाइज आहेत तुम्ही घेऊ शकता. आणि दुपारचं तुम्हाला परत लंच भेटेल, ज्याच्यामध्ये नॉनव्हेज व्हेज तुम्ही हे करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण तुम्हाला दाखवतो काय काय भेटणार आहे इकडे. प्लस ह्याच्यामध्ये तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही बार्बिक्यू जसं सांगितलं घेऊ शकता. हे मी कॉटेजेसचं बोलतो आहे. जर विला तुम्ही बुक करता, हा इकडे विला आहे, जर हा विला बुक करता तुम्ही तर ह्या विलाची जी प्राइस आहे, म्हणजे जे तुम्ही विकेंडमध्ये येत असाल, विकेंडमध्ये विलाची प्राइस पर पर्सन 1800 रुपये आहे. आणि विथ सेम हे आहे की तुम्हाला लंच म्हणजे दुपारी येणार तुम्ही 2 वाजता सॅटर्डेला, संडेला तुम्ही दुपारी 2 वाजता. आणि जी फॅसिलिटीज मी आता ह्याच्या अगोदर लंचची सांगितली, डिनरची सांगितली, नाश्त्याची सांगितली, सेम फॅसिलिटी ह्याला आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला बार्बिक्यू वगैरे, इंडोर गेम्स वगैरे सगळं आहे, विथ स्विमिंग पूल. जर 2 ग्रुप येत असतील ह्याच्यामध्ये तर तुम्ही स्विमिंग पूल शेअर करायला लागेल टाइम ॲडजस्ट करून. आणि जर सिंगल ग्रुप असेल तर तुमची स्विमिंग पूल तुमचंच सगळं काय आहे. तर हे होते इकडची प्राइस. आणि हे रिव्ह्यूज तुम्ही बघाच, ह्याच्यामध्ये मी टाकतोच तुम्हाला काय काय फॅसिलिटीज आहे आणि रेट कार्ड वगैरे सगळं टाकून देतो मी. तुम्ही चेक करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त अपडेट मला भेटत राहतील तुमच्याकडून.